पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत असलेल्या भरोसा सेल आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने यशोदानगर भागात मोठी कारवाई केली आहे। एका घरात चालणाऱ्या देह विक्री अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 2 पीडित महिलांची सुटका केली असून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे। कारवाई दरम्यान घटनास्थळावरून 32,600 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्त्रियांकडून देह व्यापार करून घेणारी एक महिला आणि ग्राहकांना आणणारे 2 पुरुष पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। पोलीस आयुक्त राकेश ओला आणि उपायुक्त गणेश धुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे, दामिनी पथक आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली। आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956च्या कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने महिला, विद्यार्थी आणि बालकांना आवाहन केले आहे की छेडछाड किंवा इतर कोणत्याही त्रासाला बळी न पडता निर्भयपणे 112, 1091, 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा। अशा गैरप्रकारात सामील असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।